नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट. राज्य सरकारने नुकसान भरपाईच्या स्वरूपात 535 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे. परंतु हा निधी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो का, हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब, खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती पडेल. शेतकरी मित्रांनो, राज्यातील विविध विभागामध्ये निधीचे वितरण सुरू आहे. अमरावती, पुणे, नाशिक, कोकण, नागपूर अशा विविध विभागात काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. अजून बऱ्याच जणांना हा निधी पोहोचला नाही. अमरावती जिल्ह्यात 16 कोटीचा निधी वाटप झाला, पण ही रक्कम प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना पोहोचली आहे हे कळायला पाहिजे. निधी मंजूर होण्यासाठी लागणारा वेळ, प्रशासकीय प्रक्रिया आणि निवडणूक आचारसंहितेमुळे होणारा विलंब यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित मदत वेळेत मिळत नाही. 2022मध्ये 16 कोटीचा नुकसान भरपाई पीक विमा मंजूर झाला होता. त्यापैकी आत्तापर्यंत 10 कोटीच वाटप करण्यात आले आहेत. तर उर्वरित निधी वितरणासाठी अजून किती प्रतीक्षा पाहिजे आहे, असा थेट प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगते, परंतु शेतकरी मात्र अजूनही प्रतीक्षेत आहेत. काहींना निधी जमा झाला असला तरी बहुतांश शेतकरी अजूनही अन्यायग्रस्त आहे. आमचं नुकसान झालंय, पण सरकारच्या मदतीसाठी किती दिवस थांबायचा, असा सवाल अनेक जण करत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे. सरकारनेही निधी वितरणासाठी तातडीने कारवाई केली पाहिजे. डिजिटल माध्यमातून नुकसान भरपाईचा तपशील तपासण्यात यावा, यासाठी उपाययोजना हव्यात. शेतकऱ्यांसाठी विशेष हेल्पलाईन नंबर असल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, उर्वरित माहिती मिळवण्यासाठी खालील वेबसाईटवर जावा. खास करून कोणत्या विभागाला किती निधी मिळाला, तसेच किती वाटप करण्यात आले आहे हे जाणून घेण्यासाठी imdnews.in या वेबसाईटवर जाऊ शकता. धन्यवाद.